घेत असाल, जर तुम्ही स्वतःला धर्मराज युधिष्ठिर समजून घेत असाल तर तुम्हाला कळायलाच पाहिजे 50 वर्षाचा खेळ आहे, पटकन निघून जाईल, आयुष्य सहज मागे पडेल, केवळ आठवणी आणि कर्तव्य शिल्लक राहतील आणि त्यावेळेला गोळाबेरीज महत्त्वाची आहे. एक वेगळ्या स्वरूपात, आगळ्या वेगळ्या स्वरूपात भावकथा सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे. जसा दुर्योधनाचा शेवट आहे ना, क्रमाक्रमानं शेवट व्हायला लागली. दुःशासन, दुर्योधन 100 मुलं गेलीत आणि ज्याच्या नावावर अखंड भारताचा 7/12 होता तो असणारा धृतराष्ट्र 100 पोरं सोडून पोरका झाला आणि आयुष्यभर ज्या पांडवांना मारण्याचा विचार करत होता, शेवटी त्याच्याकडे भाकर खायची वेळ आली. हे असंच असतं साहेब. कसं असतं हे? असंच असतं म्हणलं. कसं असतं? तुमच्याकडे फॉर्च्युनर असू द्या, तुमच्याकडे थार असू द्या, पण ज्या वेळेला तुम्हाला थोडासा हृदयाचा त्रास व्हायला लागतो ना, तर तुमची फॉर्च्युनर जावाई घेऊन गेलेला असतो, थार मुलगा घेऊन गेलेला असतो, आणि ज्याला रोज भांडण त्याची गाडी कामी येते. रामकृष्ण. हे असंच असतं. लक्षात ठेवा. कर्मगती भयानक आहे. आणि विशेष तुम्हाला दुःख येण्याच्या अगोदर मेसेज करत नाही, निरोप देत नाही. किती मोठा विपर्यास आहे, विकलांगता आहे. थोडा विचार करा. कधीतरी धृतराष्ट्राला असं वाटलं असेल का की मला 100 असताना पांडवाच्या घरी मला भाकर खायची वेळ आली येईल म्हणून? त्याचा शेवट, साहेब गेले, साहेबाचे पैसे कोण्या कोण्या अकाउंटमध्ये किती किती आहेत ते पहा, अगोदर फॉर्मवर सह्या घेऊन ठेवा आणि नंतर मेले म्हणून जाहीर करा. रामकृष्ण. हा कशाचा शेवट आहे? आणि मानवी जीवनामध्ये अट्टहास कशाचा आहे बुवाजी? भीष्म पितामहाची कथा मी का सांगितली तुम्हाला? याला अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. काय म्हणतात? अनिच्छा. वास्तविक पाहता जे अधिकारी माणसं आहेत, चौधरी साहेब ऐका, शंकर भाऊ, संसार केला नाही पण संसाराच्या पेक्षा जास्त ताप डोक्याला लावून घेतला. कोण लावून घेतला की लागला? याला नियती म्हणतात. काय म्हणतात? तू कुठेही जा, जन्माला आल्यानंतर तुझ्या अकाउंटमध्ये टाकलेले कर्म तुला चुकवता येणार नाही माझ्या राजा, नाही चुकवता येणार. 70, 75 वर्षाची आज माणसं आहेत ना, त्यांना असं वाटते फक्त 2 टाईम जेवण, 1 टाईम चहा भेटला तर बस झालं भाऊ. पण बिनकामीच्या उपाध्या ना विलाजानं इच्छा नसताना कराव्या लागतात. हो बरोबर आहे ना? आता नाही, आता किम कर्तव्य मूढ झालंय काम. आता कोणी आपल्याला चांगलंही सांगितलं तरी ऐकण्याची इच्छा होत नाही, वाईट सांगितलं तरी ऐकण्याची इच्छा होत नाही, पण बिनकामीच्या उपाध्या अंगावर येऊन पडतात. बरं नाही करावं. गोपाळ बाबा तुमचं काय म्हणणं आहे? हा नाही, नाही करावं असं जर म्हणणं असेल तर तुम्ही इथंच राहा, जाऊ नका घरी. काय गरज आहे? किती अवघड आहे. यालाच नियती म्हणतात. सांगू तुम्हाला, एखाद्या वेळेस माणसाकडून चूक झाली की माणसाची दिशा बदलते. बरोबर आहे रजत? चूक झाली की दिशा बदलते. नाही 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 नाही, मग दिशा बदलण्यासाठी नियती तुम्हाला चूक करायला लावते. रामकृष्ण. त्याचं कारण सांगू तुम्हाला मी. अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने एक प्रश्न विचारला, देवा हे ऐसे कैसे? ज्ञानियांची मती भ्रंशे, मार्ग सोडून अनारिशे चालत देखो. अज्ञानी माणसाकडून चुका होतात, त्यात काहीच नवल नाही म्हणे देवा, परंतु ज्ञानी माणसं का चुका करतात? किती महत्वाचा प्रश्न आहे. अर्जुना तुला खरं सांगू,
ज्ञानाकडून जर चुका झाल्याच नसत्या तर मला महत्त्वच राहिलं नसतं. रामकृष्ण हरी. तुम्ही काहीही करा पण शेवटी नियती नावाच्या शब्दापुढे तुम्हाला झुकावं लागतं. जववरी संगू प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात मोठं तुम्हाला उदाहरण सांगू का? हे जे बसलेले आहेत ना, हे चोपदार, हे गायक, हे ऑर्गनवाले, हे इमानदारीने सांगा बरं, तुम्हाला घर सोडून 7 दिवस यावं वाटते का? बरोबर आहे. काऊन तुम्ही मला म्हणा ना, तुम्हाला तरी यावं वाटते का महाराज? रामकृष्ण. असंच आहे, असंच आहे. बस स्वीकारावं लागतं. कितीतरी घटना सांगता येतील. महान पतिव्रतेपैकी एक पतिव्रता आहे मंदोदरी. तिला वाटलं असेल का हे रावण माया नशिबात यावं म्हणून? नियतीचा खेळ आहे. स्वीकारावा लागतो भाऊसाहेब, स्वीकारावा लागतो. तसं महात्मा जगला 481 वर्ष, पण 481 वर्ष आयुष्य सगळं गेलं हस्तिनापूरचं राखण करण्यात. काय लोकायला आयुष्य भेटत नाही, याला भेटलं ना. संसार बी किया. पण भीष्माचार्याची प्रतिमा मला तुमच्या समोर का उभी करायची आहे हे ऐका. अंतिम क्षणाला भीष्माचार्याला दर्शन देण्याकरिता प्रभू परमात्मा का जातात याचं कारण महत्त्वाचं आहे. रिझन काय? भीष्माचार्य होते विरोधी पक्षात, परंतु भक्ती मात्र कृष्णाची करायची. अवतीभोवती धृतराष्ट्र होता, अवतीभोवती दुर्योधन होता, अवतीभोवती दुःशासन होता, आणि हे करत असताना सुद्धा कृष्ण प्रीती मात्र कमी नव्हती. हे करत असताना जीवन नीतिप्रधान होतं. नीतिप्रधान जीवन जर तुमचं असेल तर एक दिवस देव तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. जबाबदारीमधून संसार सांभाळा, परंतु शेवटी देवाची इच्छा म्हणून लक्षात राहू द्या. त्या धृतराष्ट्राला, त्या दुःशासनाला, त्या दुर्योधनाला कृष्ण भक्तीशी घेणं होतं. मग फक्त तातश्री विजय आमचा झाला पाहिजे. ही मुलं सगळी काय मागत होती? राज्य मागत होती. बरोबर आहे. अवतीभोवती सगळी ही मागणं नाही सांगितला ते भाजीपाला आणला का हे विचारतात धृतराष्ट्र, दुर्योधन. तुम्ही एवढाही परमार्थ केला. हे परमार्थ करायला किंवा श्रवण करायला येणारी सगळीच माणसं घरच्यांच्या संसारिकाच्या यादीमध्ये तुम्ही वेडे आहात. निघाले रिकामपणाचं. चांगलं म्हणतात का त्याला? विषयाची मागणी करणे, साम्राज्याची मागणी करणे, संपत्तीची मागणी करणे, हे करत असताना त्यांची मागणी जरी बदलत नसेल तर मग आपली नीती तरी का बदलावी? सोपं आहे ना. डोक्याला ताप काय कमी होता का भीष्माचार्याच्या? तुमचा जर असा प्रश्न असेल, कसा महाराज नीतिप्रधान जीवन होतं म्हणता, शत्रूच्या बाजूनं होते म्हणता, दिवस दिवस युद्धाच्या योजना आखाव्या लागत होत्या म्हणता. अहो कशाला एवढंच? कशाला? गाई चोरायचं काम पडलं ना. नीतिप्रधान जीवन असून सुद्धा भीष्माचार्याला उत्तर विराटाच्या घरी काय करायचं काम पडलं? गाई चोरायचं काम पडलं ना. बरं हे चोरायचं कोणासाठी काम पडलं? या चोट्यासाठी. मग हे सगळं करत असताना, एवढे गुंतागुंतीचं क्रिटिकल जीवन असताना सुद्धा, आपल्या मनासारखं एकही पात्र अवतीभोवती नसताना सुद्धा परमात्मा अंतिम दर्शनाला का आले? त्याचं कारण होतं भीष्माचार्य औपचारिकता जीवनामध्ये कमी करत होते, पण प्राथमिकता जास्त होती. औपचारिकता कशाला म्हणतात आणि प्राथमिकता कशाला म्हणतात? औपचारिकता म्हणजे देवाला बेल फूल वाहणे, अभिषेक करणे, दान धर्म करणे, फॉर्मॅलिटीज. पण प्राथमिकता कशी होती जी भीष्माचार्याची? सकाळी 5 वाजता उठून कुठलीही साधनं उपलब्ध नसताना मानस पूजा करायची. ही प्राथमिकता आहे. ही काय? त्याला माहित होतं काय? हे भयाड उठलं की भनभन लावते. कोण? अरे बोला ना. भयाड म्हणजे कोण? दुर्योधन नाही. आपले पोट्टे म्हणजे दुर्योधन. दुसरं काय? हे उठायच्या अगोदर आपण सगळं करून घ्यायचं. रामकृष्ण हरी. तुमची कंप्लेंट आहे परमार्थ करणाऱ्या माणसाची. काजी बाबाजी, नेमकं आम्ही पूजा करायला बसलं की हे घरचे कल्ला करतात. तू जर शहाणा असेल तर त्यांचा कल्ला सुरू व्हायच्या अगोदर पूजा करून घे ना दादा.
वेळ नाही का तेवढा? सोपं आहे. मानस पूजेचे अधिकारी होते धृतराष्ट्र. मानस पूजा कशाला म्हणतात? कुठलीही सामुग्री उपलब्ध नसताना प्रभू परमात्म्याला यथा योग्य उपचारासहित पूजा करणे, त्याला मानस पूजा म्हणतात. मनानच लिटरभर दही घ्यायचं, 2 लिटर दूध घ्यायचं, काय फरक पडायला? छानपैकी असा लोण्याचा गोळा घ्यायचा, देवाला आंघोळ करायची, देवाला आंघोळ घालायची, चंदन लावायचं. जशी आपली आवड असेल तशी देवाची मनानं पूजा करायची. त्या मानस पूजेचा पावर इतका होता महाराज, की भीष्माचार्याची मानस पूजा झाली की सगळ्यात अगोदर जो कोणी दर्शनाला येईल त्याला दिलेला आशीर्वाद सक्सेस व्हायचा. इतकी ताकद आहे कशात? मानस पूजा. कारण सांगतात ना, गोस्वामी तुलसीदास सांगतात, कलयुग केवल. आपण जीवन जगत असताना आपल्या आवडीच्या व्यक्तीची जशी पुन्हा पुन्हा आठवण करतो आपण, बरोबर आहे? कोणाची? आवडीच्या व्यक्ती. तसं देवाची आठवण करायची, विषय संपला. ते तर दृष्टी पडो आवडी कामिणी जैसी. छानपैकी उठायचं, मांडी घालायची, चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, मस्त भिकाऱ्याला 2-4 हजार रुपये वाटायचे रस्त्यानं. अरे मनानं द्यायला काय हरकत आहे? मस्त गाभाऱ्यामध्ये जायचं, देवाचं दर्शन करायचं, देवाला कपडे घालायचे, देवाला नैवेद्य दाखवायचा, सगळं मनानं पूजा करायची. तुमची इष्टदेवता जी असेल ती, ज्याला शेगावला जावं वाटतं शेगावला जायचं, महाद्वारात जायचं, मस्तपैकी गणगण गणात बोलते आवाजात जय गजानन म्हणायचं, समाधीचं दर्शन घ्यायचं, वर यायचं, श्रीरामाचं दर्शन घ्यायचं, समोर यायचं, हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं, मागे जायचं, ध्यान मंडपामध्ये जायचं, पादुकाचं दर्शन घ्यायचं, पुन्हा मागे जाऊन औदुंबराचं दर्शन घ्यायचं, हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. किती मजा आहे! काय लागतं याच्यात? पैसे लागत नाही, काही नाही, परंतु जमलं पाहिजे. तसं आवडीनं माणूस एखाद्या माणसाबद्दल कल्पना करतो, तशी ईश्वराबद्दल कल्पना करणं याला मानस पूजा म्हणतात. आणि मानस पूजेचे अधिकारी इतके आहेत, इतका पॉवर आहे मानस पूजेमध्ये. आमचे शामराव दाजी होते महाराज, आम्हाला मानस पूजा शिकून गेले. या सप्ताहाचे याला फाउंडर म्हणतात, त्याच्यापैकी एक असणारे आमचे शामराव दाजी शिंगणे. 20-25 वर्षापूर्वी आम्ही पेवठ्याला असायचो, गोपाळ बाबा असायचे, काही नाही 7-8 जण असायचो आम्ही. ते प्रवचन करायचे, ते आम्हाला मानस पूजा सांगायचे. मग त्यांना ते बोलता येत नाही, मग ते हळूच म्हणायचे, मग उठायचं बरं का, मग बरं का बुवा, त्याचा शब्द होता बुवा. काय? आंघोळ केल्यावर रोज नवीन धोतर नेसायचं. मनानं नवीन नेसायला काय हरकत आहे? फाटका असलं तरी वा. हाय, म्हणजे माणसं जातात, परंतु आमच्या जीवनाला आकार दिल्यानंतर ती माणसं अविस्मरणीय राहतात. बरं का बुवा, काय? चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर नवीन धोतर नेसायचं रोज, पटका बांधायचा, मग भगवी पताका खांद्यावर घ्यायची, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणा करायची. मानस पूजा. आपल्या आपल्या इष्टदेवतेची पूजा मनानं करा. त्याचं कारण आहे, मानस पूजा आज तुम्ही करायला लागला, हळूहळू हळूहळू देवाची आठवण रोज करायला लागला, एकांताच्या साधनेवर तुमचं प्रेम व्हायला लागलं. एक दिवस असा येईल की तुम्ही अंथरुणावर पडाल, बाजीवर एकटे असाल, तुमच्या अवतीभोवती कुणीही राहणार नाही, परंतु तुम्हाला रोज त्या देवाची मनानं पूजा करण्याची सवय मात्र तुमच्यासोबत आज मात्र हजर राहील. आणि अशा वेळेला ज्याप्रमाणे भीष्माचार्याला भेटण्याकरिता प्रभू परमात्मा आले, त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा एक दिवस बाजीवर पडल्या पडल्या अंतिम समयाला प्रभू परमात्मा भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं सुटणार आहे मागं, सगळं मागं सुटणार आहे. भार्या ग्रहद्वारेषु देहस्मशाने जनस्मशाने देहश्चितायाम कर्माणि गुगच्छन्ति जीवलोकाः. त्यावेळेला धोका नाही झाला पाहिजे. मानस पूजा.